तर सगळ्यांना हसवणारे हे सगळे आमचे विनोदवीर समोर बसलेले आहेत. ते सुद्धा त्यांच्या आईबद्दलच्या भावना व्यक्त करणार आहेत. मला प्रत्येकाला विचारायचं आहे की काय आहे तुमच्या मते तुमची आई? सागर. बाबा शिकवतात आणि आई जी असते ती वाचवत असते आपल्याला नेहमी. मी खूप थँक्स पण म्हणणं चुकीचं आहे आईला, पण जेव्हा जेव्हा तिने मला वाचवलेलं आहे कुठल्याही छोट्या मोठ्या प्रसंगातून, फार मोठ्याही त्यातून मी नक्कीच शिकत गेलो आणि त्यामुळे कदाचित मी आज इथपर्यंत आहे. आणि तिला भयंकर अभिमान वाटतो या गोष्टीचा. आणि मलाही वाटतं की मला स्वतःला अभिमान आहे की ती माझी आई आहे. क्या बात. वा वा. माझ्या आईचं नाव मनोरमा गणेशपुरे आहे. शिक्षण नाही, दुसरा तिसरा वर्ग शिकले आहे, पण फार कणखर बाई आहे. म्हणजे खरं आज मी जे मुंबईत आलो किंवा मी येऊ शकलो त्याचं फक्त एकमेव कारणभूत म्हणजे माझी आई आहे. तिनं मला त्यावेळेस सांगितलं की तुला जायचं असेल तर जाय, पण तू गेलास तर काहीतरी बनल्याशिवाय वापस येऊ नको, एवढं माझं म्हणणं. वा वा वा. मी एकच वाक्य म्हणेन आईसाठी, आई माझ्यासाठी देव आहे आणि माझा श्वास आहे. आणि भाऊंच्या आई एक सांगायला आवडेल मला, आम्ही फोटो दाखवतोय तुम्हाला, भाऊंच्या आई सेम भाऊसारख्याच दिसतात. भाऊ आईच्या चेहऱ्याचे भाऊ कदम आहेत असं म्हणायला हरकत नाही. इतका गोड चेहरा मिळाला त्यांना. मी असं म्हणेन की मी तिची सावली आहे. मी आज जे करते आहे किंवा जिथे आहे हे तिने माझ्यासाठी तर पाहिलंच होतं हे स्वप्न, जे खरं होतं आहे, पण तिलाही हे करायचं होतं आणि आय एम लिव्हिंग हर ड्रीम. मला तर आई असं म्हटल्यावरती आठवते की मी टी व्हीवर दिसलो की माझी आई बिचारी पॅरालिसिस पेशंट आहे. आता जरा लंगडत चालते, पण अख्ख्या चाळीत धावत माझं कुशल टी व्हीवर आला असे धावत सुटते की सगळ्यांनी बघावं. तिला वाटतं की अख्ख्या जगाने तिच्या मुलाचं कौतुक बघावं, अख्ख्या जगाने त्याची वाहवा करावी असं तिला खूप वाटतं. खरं तर मला 2 आया आहेत. एक मला जन्म देणारी माझी आई आणि एक माझा मोठा भाऊ. जोपर्यंत ह्या माझ्या दोन्ही आया माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत तोपर्यंत जगातली कुठलीच ताकद मला हरवू शकत नाही. मी कुठल्याही संकटांना सामोरं जायला तयार आहे. सगळ्यांच्याच आईंविषयी मला आनंद वाटतोच, पण एकदा स्टँडिंग ओवेशन झालं पाहिजे कुशल बद्रिके यांच्या आईंसाठी. जोरदार टाळ्या. आणि आई, तुमचं स्वप्न तुमचा लेख पूर्ण करतोय आणि सगळं जग त्याला डोक्यावर घेतंय. आपण एखाद्या पहाडाची उंची मोजू शकतो, पण आभाळाची उंची मोजू नाही शकत. वा. आणि माझ्यासाठी माझी आई म्हणजे आभाळ आहे. आणि तिने मला असंच आयुष्यभर प्रत्येक जन्मोजन्मी मला कुशीत घ्यावं अशी माझी इच्छा आहे. वा वा वा. माझी आई माझ्यासारखीच कॉमेडी आहे. ती नेहमी असे विनोद वगैरे करत असते आणि इमोशनल पण आहे खूप. ती पण साधी भोळी आहे, ग्रामीण भागातून आलेली आहे. तिला सिनेमाची आवड होती. 1 रुपयात सिनेमा बघायची आणि तिची इच्छा होती की या सिनेमात माझं पोरगं दिसायला पाहिजे टी व्हीत. आणि ती इच्छा आज मला वाटतं मी पूर्ण करू शकतो तुझी. थँक्यू सो मच. तू माझी आई आहेस, मला आनंद आहे. असं होतं आई म्हटलं की ते थोडं भरून येतंच आणि यायलाच पाहिजे, कारण शेवटी तिचा भाग असतो आपण, तिच्या शरीराचा भाग असतो आपण. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हां काय झालं? काय
काय झालं काय काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का मला माहिती नाहीये आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते हो काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया